आणि आपला नेक्स्ट पॉइंट आहे मॅप्रो गार्डन। आम्ही आता जस्ट मॅप्रो गार्डनला पोहोचले। महाबळेश्वर मधलं पण आम्ही मॅप्रो गार्डन पाहिलं होतं। बघ आता त्याच्यात आणि याच्यात काय सिमिलॅरिटीज आहे। तिथं पार्किंग एरिया आहे। मम्मी गेल्या इथे एंट्रीलाच पहिल्यांदा मॅप्रोवाल्यांचं जे शॉप असतं, म्हणजे तुम्हाला तिथे त्यांचे प्रोडक्ट्स भेटतात खूप सारे। सिन्स 1959 पासूनचे हे आहे असं यांचं म्हणणं आहे। तिथे गेल्या आम्ही गेलो, तिथे खूप साऱ्या प्रकारचे चॉकलेट होते, ॲक्टिव्हिटी होते, म्हणजे ते दोरीला वगैरे लटकायचं, चॉकलेट्स गोळा करायचे आणि तुम्ही जेवढे चॉकलेट्स गोळा करेल ते सगळे तुमचे, पण ते पण पेडच होतं। 198ला होतं। परत आणखी खूप सारे फ्लेवरचे वगैरे स्ट्रॉबेरी चॉकलेट होते, खूप सारे फ्लेवर्स होते, बरंच काही खायचं वगैरे होतं। आणि त्याच्यात तिथे ज्युसेस पण होते, केशर, स्ट्रॉबेरी, कच्चा मँगो, असे खूप सारे सिरप होते। सिरप नाही म्हणता येणार त्याला, क्रश होते, क्रश। इथे मस्त अशा पिलोज पण त्या वेगवेगळ्या फ्रूटच्या शेप्सच्या, त्याच्यावरती मॅप्रो असं लिहिलेलं होतं। ही तर खूपच क्यूट होती मँगोवाली, मला असं वाटतं घेऊन जावं घरी। त्याच्यानंतर इथे होते चॉकलेट, जे तुम्हाला मी आता सांगितलं की इथं लटकवतात असं वरती आणि तुम्हाला खाली सोडतात। तुम्हाला जेवढे चॉकलेट्स गोळा करता येतील तुम्ही तेवढे ते घेतलं। आणि याच्या मागे जे होतं तुम्हाला एक सिपर भेटत होतं, त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही चॉकलेट घेऊ शकता तेवढे घेऊ शकत होता। त्याच्यानंतर इथं होतं जे मी आता बोलले क्रशचं, की तुम्हाला इथं ते क्रश विथ मिल्क म्हणून असं ड्रिंक देत होते। हे सगळं टेस्टिंगसाठी होतं। आम्ही तर एवढं काही टेस्ट केलं की टेस्ट करूनच पोट भरलं होतं। आणि विहानला भूक लागली होती, त्यामुळे ते विहाने केशरचं क्रश म्हणजे जे मिल्क होतं, केशर मिल्क, तेच प्यायला चालू केलं। मी तर खूप आश्चर्यच केलं की विहानने हे कसं काय प्यायला, असं तर तो काय दिलं की नको म्हणतो, अजिबात तोंड लावत नाही। त्याला एवढी भूक लागली होती की त्यानं ज्या कपमधून त्याला जे ऑफर करेल ते तो प्यायला सुरुवात करतोय। आणि त्याचा मी असं मस्त व्हिडिओ रेकॉर्ड केला। म्हटलं परत त्याला सुद्धा हे बघायला मिळालं पाहिजे की आपण छोटा असताना कसं करत होतो किंवा कशा ॲक्टिव्हिटीज करत होतो, त्याची काहीतरी आठवणी राहायला पाहिजे। आणि म्हणजे आता आमच्या काहीच अशा आठवणी नाही आहेत की आम्ही लहानपणी कसे होतो काय, कारण की तेव्हा हे सगळं नव्हतं, फोन वगैरे, पण आता ते आहे म्हणून आपण या मेमरीज आपल्या साठवायच्या। त्याच्यानंतर असा मॅप्रोमधून आम्ही स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश पण घेतला। हे आल्यावर मी घरी ट्राय केलं आणि मिल्कमध्ये 1:5 असं त्याचं प्रमाण आहे। केशरचं काही घेतलं नाही, पण ते छान लागत होतं। त्याच्यानंतर इथे असं ते आपल्याला नाचोस नाही म्हणता येणार, खाकरा होता आणि त्याला त्याचे जाम लावून देत होते, वेगवेगळ्या प्रकारचे जाम होते, चॉकलेट, ऑरेंज, आणि त्याच्यानंतर इथं होते नाचोस आणि त्याचे पण 2 फ्लेवर होते। एक होता तो चीजवाला आणि दुसरा टोमॅटो। तर आम्ही फक्त चीजवाला घेतला कारण मला खूप आवडलं आणि टेस्ट करून समजत होतं की कोणता फ्लेवर छान आहे कोणता नाही। मग आम्ही हा घेऊन घेतला चीजवाला। त्याच्यानंतर ग्रीन चिलीचा होता, ग्रीन नॅचोस, पण नको म्हटलं स्पायसी काय एवढं छान नाही लागला। मग त्याला म्हणलं नेक्स्ट काउंटरला जाऊ आपण, आता तिकडे काय आहे ते खायला पाहूया। त्यानंतर गेलो नेक्स्ट काउंटरला, इथं होते चॉकलेट पान, देन ड्रायफ्रुट्स चॉकलेट, असं बरंच फ्लेवर होते। आणि टेस्टिंगला 2-3 त्यांनी ठेवलेले, त्याच्यातलं मी चॉकलेट पान खाल्लं आणि ते पण खूप छान होतं, पण वेट सारखं वाढतंय म्हणून आम्ही चॉकलेट काही घेतलं नाही, फक्त टेस्ट केलं, पण ते एकदम मस्त लागत होतं, एकदम पानचा असा त्याच्यामधून फ्लेवर होत होता। चला म्हणलं आता नेक्स्ट काउंटरला जाऊया। नंतर इथं आहे कुकीज काउंटर, जॅगरी, चोकोज, ओट्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कुकीज होते। त्याच्यातलं मी एकच ट्राय केलं होतं, ते पण मस्त होतं, पण आम्ही काय घेतलं नाही, फक्त ट्राय केलं आणि त्याच्यामध्येच पोट भरून गेलं। म्हणून म्हटलं चला कुकीज तरी नको, कारण की स्वीटनेस खूप होतो, स्वीट शुगर नको म्हटलं। चला नेक्स्ट काउंटरला होते खाकरा पण एकदम अप्रतिम होते। त्याच्यामध्ये एक होतं टोमॅटो खाकरा, देन चीज आणि असे बरेच फ्लेवर होते। त्याच्यातला आम्ही टोमॅटो फ्लेवर घेतला। त्याच्यानंतर इकडे खूप सारे चॉकलेट्स, मी हे लास्ट टाइम चॉकलेट खाल्ले होते, पण मला ते काही आवडलं नाही, म्हटलं नको घ्यायला चॉकलेट, मग ते चॉकलेट काही घेतलं नाही।
त्यानंतर आलो बिलिंग काउंटरला आणि तिथे काय होतं तर हे होतं गोल्डन बेरी. याला गोल्डन बेरी म्हणतात हे सुद्धा मला तेव्हाच माहीत झालं. हे आपल्याकडे मारणावर येतं जे आपण फेकून टाकतो आणि म्हणजे फेकून देतो आणि इथे ते विकायला होतं 100 रुपयाचं ते एवढं पॅकेट होतं. मी त्यांना विचारलं की हे खायचं आहे का तर ते बोलले हो हे खाण्यासाठीच आहे. तेव्हा मला माहीत झालं की आपल्या मारणावर जे येतं ते इथं लोक विकतात आणि त्याचा बिझनेस करतात. हे मला माहीत नव्हतं. कोणाकोणाला हे गोल्डन बेरी माहीत नव्हतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे हे येतं की नाही हे पण सांगा. ते विहानचा जेवणाचा टाइम झाला होता. तो थोडासा किरकिर करायला लागला. म्हटलं चला पटकन जेवणाचं काही आहे का बघावं. तर जाता जाता पुढे ते मस्त असं गार्डन आहे. एवढं छान होतं गार्डन की असं लोक एवढे फोटो काढत होते. आम्ही पण काढणार होतो. मी जाता जाता थोडेसे मम्मीचे आणि विहानचे फोटो काढले आणि म्हटलं येताना आपण काढू. असा पूल असा केलेला होता. ते इतके छान छान असे कमळ पण होते फुललेले. ते एवढे छान होते ऑरेंज कलरचे कमळ की काही विचारूच नका. नंतर हा जो पाण्याचा धबधबा दिसतोय तिथे तर फोटोसाठी खूप गर्दी होती. म्हटलं आपण पण काढावं मग येताना काढू म्हटलं. आणि विहान पण इकडे मस्त मस्त असा वॉटरफॉल एन्जॉय करत होता. त्याला पण ते खूप छान वाटत होतं बघून. चला म्हटलं आता पटकन पुढे जावं. पुढे काय आहे ते बघावं. तर पुढे ट्रॅम्पोलिन होता. तिथे लहान मुलं अशी मस्त मस्त जम्प करत होती आणि इकडच्या साईडला होतं नाश्ता सेंटर. विहानला आणि मला पण भूक लागली. म्हटलं चला पहिलं खाऊन घेऊ. पण जाता जाता असं स्ट्रॉबेरीचे स्टॅच्यूज दिसले. त्याच्यावरती मॅप्रो लिहिलं होतं आणि इथे एक कार पण होती. इथं पण आम्ही जाताना मस्त असे फोटो काढणारच होतो कारण की इथं ऑलरेडीच खूप गर्दी झालेली. ती कार एकदम मस्त अशी रेड कलरची होती त्यामुळं फार अशी एकदम उठून दिसत होती. त्याच्यानंतर या साईडला होते ते गेम झोन होते. इतके सुंदर सुंदर टॉईज त्यांनी ठेवले होते. मला असं वाटत होतं की त्यांना रिक्वेस्ट करून ॲटलिस्ट गेममधून नाही तरी आपण विकत तरी घेऊ. एवढे छान छान होते. 3 वगैरे शॉप होते. तिथे गेम्स होते. तुमची रिंग त्याच्यामध्ये जायला हवी किंवा तुमचा बॉल जायला हवा आणि मग तुम्हाला ते टॉईज भेटणार होते. पण त्याच्या आधी म्हटलं खाऊन घ्यावं. तर पहिल्यांदा सँडविच आणि फ्रेंच फ्राईज घेतले आणि त्याच्यानंतर जे खायसाठी आलं होतं ते म्हणजे आईस्क्रीम. म्हटलं एवढा मोठा पूर्ण आईस्क्रीम होता. आम्ही दोघं एक असंच घेतलं होतं कारण क्वांटिटी खूप होती आणि त्याची कॉस्ट पण बऱ्यापैकी होती आणि एवढी गर्दी होती. त्यांचा खूप चांगला बिझनेस चालत होता. विहानला खाऊ चारून चालता मग आम्हीही खाल्लं आणि त्याच्यात आईस्क्रीम खाल्लं निघालो होतो. कसं बघतो बघितलं काय टाकले बाळाला. नाश्ता करून निघालो आणि म्हटलं जाता जाता आपण एकतरी गेम खेळलाच पाहिजे कारण की ते एवढे छान टॉईज होते. बघून असं वाटत होतं की आपल्याला एकतरी भेटायलाच पाहिजे. त्यांना विचारलं पण ते काय तसे देत नव्हते. ते गेम खेळल्यावरच येणार होते. म्हटलं चला एक गेम खेळूनच बघू. गेम खेळले पण काही भेटलं नाही प्राईज कारण बॉल माझा त्या टबमध्ये गेलाच नाही. मग त्या मागे काहीतरी रबर लावलेली असेल तो एकदम असा उडून बाहेर पडत होता. म्हटलं जाऊ द्या मूड हाफ झाला आणि रिटर्न निघाले. मग अशी सांगितलेलं वॉटरफॉल खाली मस्त असा व्हिडिओ काढला आणि फोटो एवढे छान येत नव्हते. म्हटलं व्हिडिओ तरी घेऊन घेऊ. मग इथं असा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर जाताना असं मस्तपैकी स्कूटीवर बसून पोजेस दिले, फोटो काढले आणि मैं चली देखो प्यार की गली असे रील्स बनवून पण पोस्ट केल्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो नारायणी धामला. तर नारायण धाम काय आहे तर ही एक संस्था आहे आणि ते एक मोठंसं टेम्पलसुद्धा आहे. तर राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे. तर इथे टेम्पलमध्ये म्हणजे त्या मंदिरात श्री सिद्धिविनायकची मूर्ती आहे. त्याच्यानंतर दुर्गा माची आहे आणि सलासर हनुमानजी यांची सुद्धा प्रतिमा तिथे आहे. तुम्ही बघू शकता केवढं असं छानसं मंदिर आहे. अगदी भव्य असं मंदिर आहे आणि इथला एरिया पण खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 4.5 एकरामध्ये हा नारायणी धाम पसरलेला आहे. इथे काहीतरी म्हणजे कार्यक्रम पण होता. तुम्हाला जाता दिसेल. तिकडे काय आम्ही गेलो नाही. आम्ही डिरेक्टली सरळ मंदिराकडेच गेलो. तर तिथे चार्जेस वगैरे काही नव्हते. आम्ही डायरेक्ट आत गेलो. तिथे मस्तपैकी असं बसायला पण जागा होती. खूप सारी अशी गुलाबाची तिथे झाडे होती. त्याच्यानंतर फाउंटन्स होते. तुम्हाला जे समोर मंदिर दिसतंय ते असं व्हाईट एकदम संगमरवरामध्ये कोरलेलं मंदिर पण होतं. हे बघा तिथे छान छान असे रोजेस पण आहेत आणि हे जे साईडला दिसते तुम्हाला खोल्या ते सगळी राहण्याची सोय आहे. अगदी कमी रेट्समध्ये तिथं राहायला भेटतं. नारायणी धाम ही एक संस्था आहे खूप मोठी ॲक्च्युली.
बाहेरचा एरिया पूर्ण पाहिल्यानंतर मग आम्ही आता मंदिरामध्ये गेलो. जाताना साईडला चप्पल काढल्या, पाय धुतले आणि गेलो. तर इथे असे व्हाईट कलरचं पूर्ण मंदिर आहे आणि तिथून हा पूर्ण एरिया असा दिसतो. म्हणजे जे समोरच्या रूम्स वगैरे आहेत, काही बंगले पण आहेत तिथे असे दिसतात. साईडला तिथे तुम्हाला देवाच्या काही वस्तू वगैरे पण भेटतील. त्याच्यानंतर हे इथून अशा वरती पायऱ्या चढून आतमध्ये एंट्री होती. आतमध्ये पण खूप मोठा एरिया होता, खूप म्हणजे खूप मोठा. तिथे छान छान असे झुंबर पण लावले होते आणि बाहेरून असे मस्त असे डोंगर पण दिसतात. त्यानंतर आम्ही असं आतमध्ये आलो आणि विहान झोपला होता, त्यामुळे यांनी विहानला उचलून घेतलेलं होतं. विहानचा दुपारचा झोपायचा टाइम झाला होता, त्यामुळे तो शांत असा झोपला होता. फिरून फिरून खूप कंटाळला होता खेळून. आणि असा हा पूर्ण मोठा एरिया होता आतमध्ये बसण्यासाठी. म्हणजे तुम्ही देवाचं दर्शन घ्या आणि ते थोड्या वेळ बसा. आणि वरती असं मस्त मस्त हत्तीचं वगैरे चित्र अशी कोरलेली होती, म्हणजे बनवलेली होती. ते पण खूप छान होते. समोरच आपल्या सिद्धिविनायकाचं मूर्ती होती. एका साईडला दुर्गामा आणि दुसऱ्या साईडला हनुमानजी. आणि ते हे असे गोल्डचे, प्युअर गोल्डचे दागिने पण ठेवलेले होते त्यांनी बघण्यासाठी आपल्याला स्पेशली. आणि हे आहेत सालासरचे हनुमानजी. त्यांचा पण मी असं मस्त व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यांनी इथं अलाव केलं होतं व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, म्हणजे कॅमेरा, फोन्स वगैरे. त्याच्यानंतर इथं 5 मिनिटं आम्ही बसलो. खाली विहान झोपला होता मांडीवर, मग त्याला घेऊन खाली बसलो आम्ही सगळे. मी अशी मस्त इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते सगळ्यांचे. आणि माझा क्युटी पाय. त्याच्यानंतर थोडंसं वरचा भाग पण पाहिला. मग मी म्हणत होती वरचं दाखव ना, बघ किती छान आहे ते. मग ते पण मी दाखवलं आणि म्हटलं आता रिटर्न निघावं, कारण की आपल्याला पुढे पण आपल्या नेक्स्ट लोकेशनला जायचं आहे. आणि आम्ही लोणावळ्यामध्ये पुढे कोणता पॉईंट पाहिला हे पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.